राम राम मंडळी, आजचा विषय घेऊन येत आहे उकड्यासाठी SSN व्हरायटीमध्ये काय करता येईल किंवा इलॉंगेशन व्हरायटीमध्ये आपण काय करता येईल. भावांनो, विषय काय आहे, SSN व्हरायटी लावली आणि आता मनी उकड्या आणि उन्हाचे चटके बसण्याची सुरुवात होऊ शकते. डोक्याला ताप झाला आहे. आता टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त वरून टॉनिक मारताय पण जमिनीतून जे पाहिजे ना ते देत नाही. तर या ठिकाणी काय होतं आहे, ज्यावेळेला आपण PGRचा अतिरिक्त वापर करतो किंवा जे सनबर्निंग होतं आहे ना, त्यामध्ये CPB कंबाईन जे हार्मोन्स देतात ना, त्यामुळे आपल्याला उकड्याची समस्या जाणवते. पण यासोबत जे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जी पानदेर तपासणी किंवा माती तपासणी केली जाते ना, या ठिकाणी अशी दिसून येते की आपण जे मॅग्नेशियम सल्फेट सोडतो त्याचा एवढा फरक पडत नाही यासाठी. तर या ठिकाणी आपण जर मॅग्नीज सल्फेट ही बघू शकता, अशी प्रकारे जर मॅग्नीज सल्फेट म्हणजे मॅग्नीज 30.5% येते, यामध्ये सल्फर पण 17% फ्रीमध्ये मिळते. त्याच्यामुळं आपण जर एकरी हे जर 4 किलो जर कंटिन्यू 30 दिवसाच्या अंतराने जर SSNमध्ये सोडले तर यामध्ये फरक थोडासा चांगल्या प्रकारे जाणवतो की यामध्ये आपल्याला उकड्याची समस्या थोडीशी कमी जाणवते. तर या पद्धतीने जे घटक कमी पडतात ना, याचा देखील वापर लक्ष ठेवणे हे देखील खूप गरजेचे पडते. हा उपाय उकड्याचं टेन्शन थोडंसं का होईना 50% पण आपल्या बागेला कमी करू शकतो. तर तुम्ही जर माती परीक्षण आणि पानदेट परीक्षण केलेलं असेल तर यामध्ये आपल्याला दिसून येईल की ज्या व्हरायटी आहेत इलॉंगेशन त्यामध्ये मॅग्नीज सल्फेट कमी पडतं, ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी असं जाणवतं की मॅग्नीज कमी पडल्यामुळे आपल्या जी उकड्याची समस्या थोडीशी जास्त जाणवते. तर धन्यवाद.